नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे. तो संदेश या ठिकाणी काय आहे आणि तो ऐकल्यानंतर असा अद्भुत संदेश किंवा मार्गदर्शन ते ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून आलेला तुम्हाला दिसून येईल. तर आपल्यापैकी बरेच जण स्वामी भक्त आहेत आणि ते दररोज स्वामींचा तारक मंत्र म्हणतात बघा. तर ते तारक मंत्र म्हणत असताना त्याच्यामध्ये एक ओळ आहे अशी, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, अशी लाईन आहे बघा एक. तर त्याचा अर्थ या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर स्वामींचा एक संदेशही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाची बातमी घेऊन नक्कीच येणार. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. बघा, सगळं जेव्हा संपतं ना तेव्हा त्यांचा खेळ सुरू होतो आणि हे अनुभव प्रत्येक आपल्या स्वामी भक्तांना कधी ना कधीतरी येतातच. आता आपण काय करतो, संकट आलं की आपलं मन सैरभैर होतं आणि आपण त्यांना शोधू लागतो बघा. त्यांना वेड्यासारखं आपण हाक मारू लागतो आणि क्षणात काहीतरी स्वामींनी चमत्कार करावा आणि आपलं संकट हरण करावं असं या वेड्या आशेवर आपण त्यांच्या नावाचा जयघोष करत असतो. आपण त्यांना हाका मारत असतो. एक क्षणभर जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला समजेल की संकट आले की मगच आपण त्यांचं नाव घ्यायचं. म्हणजे त्यांचं नाव घेण्यासाठी संकट येणं गरजेचं आहे की काय? बघा, विचार करा. किंबहुना ते येऊच नाही म्हणून आपण अखंड नाम का नाही घेऊ शकत? त्यांना शोधायची गरज काय? हे आहे ते आहेत आणि ते आहेतच, पण कुठे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते आहेत आणि ते आपल्या जवळच आहेत, आपल्यात, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीत. मग ती व्यक्ती सजीव असो अथवा निर्जीव, दगडात सुद्धा तेच आहेत बघा. आपण त्यांना कुठे कुठे शोधत असतो, पण जवळच्या माणसात असणारे ते स्वामी आपल्याला मात्र दिसतच नाहीत. शेवटी माणसातच परमेश्वर आहे आणि त्याचीच पूजा तुम्हाला करायची आहे आणि करायला हवी. तर माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हीच खरी ईश्वर भक्ती आहे. आपण मोठमोठ्या गप्पा मारतो, मी हा जप केला, इतका केला, मी असंख्य पारायणं केली, मी इतकी पारायणं केली, किंवा मी ही पूजा केली, मी ती स्वामींची पूजा केली. त्याच्यानंतर म्हणजे ज्याची गणना करायला नको ना त्याची मोजदाद करण्यात आपलं आयुष्य संपून जातं. भक्ती ही मोजण्याची गोष्ट नाही आहे, तर तो मनातील भावनांचा अखंड झरा आहे आणि तो वाहतच राहिला पाहिजे. म्हणून आपण भक्ती न मोजता करायला हवी. आता प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते, ते काही मोजून करते का? नाही. तर ते 16 आणे अस्सल खरंच असं प्रेम आपलं प्रत्येक आई आपल्या मुलांवर करत असते बघा. स्वार्थाने महाराजांवर उपकार काही करायचे नाही आहेत. आपण जसं की कोणतंही सेवा करतोय, पण ती आपण जशी सेवा करतोय ती महाराजांवर उपकार तर करत नाही ना, अशा प्रकारे नाही करायचे. स्वार्थाने, मोहमायेने किंवा लडबडलेले आहोत आपण. सतत हे हवं ते हवं, काहीतरी हवंच असतं आपल्याला. काहीही न मागता भरभरून देणारे आपले स्वामी महाराज आहेत बघा. फक्त त्यांना दिवसातून क्षणभर तरी आपण प्रेमानं, मायेनं निरखून बघतो का हो आपण? जर सगळ्यांना वेळ आहे पण देवाला क्षणभर द्यायला मात्र आपल्याकडे वेळ नाही आहे बघा. जीवनाची हीच खरी शोकांकिका आहे की मोठमोठ्या गप्पा मारणारे आपण सतत दुसऱ्याचा द्वेष, मत्सर करत असतो. तसंच इतरांना पाण्यात बघा. हीच शिकवण दिली का आपल्या महाराजांनी आपल्याला? कुणाचंही सुख पाहणं, इतरांना कमी लेखणं, वडील मंडळींशी अपमानास्पद वर्तन करणं, हेच अध्यात्म शिकलो की काय आपण? माणूस म्हणून इतरांना वागवतो का आपण? बघा, काय तर उत्तर मिळतं. आपल्याला जगभर भटकायला वेळ आहे, पण कुलस्वामीच्या दर्शनाला, जगभरातील अडचणी आहेत ना, तर कुलस्वामीच्या दर्शनाला जायला आपल्याला वेळ नसतो.
पिझ्झा बर्गर खायला आपल्याला वेळ आहे, पण अन्नदान करण्याला आपल्याला वेळ नाही आहे. आता वेळ दिल्याशिवाय मिळणार का? नाही. तर काय, आपण सहनशक्ती नाही आणि विचारशक्ती त्याहूनही नाही आपल्याकडे. बघा, जरा काही झालं की त्यांच्या नावाने आपण सरळ ओरडत राहतो. त्यांच्याकडे एका क्षणात तुमच्या मनासारखे करायला त्यांना किती असा वेळ लागणार आहे लक्षात घ्या. किती क्षण जगतोय त्यांचे होऊन आपण, क्षणभर सुद्धा नाही. एखादी माळ आपण नामजप केला किंवा नामस्मरण केलं तर आपण काय करतो, लगेच आपण अतिशय खूप सेवा केली असं वागायला सुरुवात करतो. बघा, फळं, फुलं, नारळ, मिठाई नुसते ढीग आहेत त्यांच्यासमोर, पण प्रेमाचा अंश कुठेतरी हरवलाय आणि तोच त्यांना हवा आहे. तर त्यांची शक्ती आपल्या जवळच आहे, पण ती अनुभवण्यासाठी समर्पण पाहिजे. त्याग हवा. त्यांच्या चरणाशी सगळा संसार वाहून बघा, काय फुलवतील जीवन तुमचं. पण करणार कोण? सगळे उपास, तापास, व्रतवैकल्य, आपल्यातील माणूस आणि माणुसकी, सहिष्णुता, जिव्हाळा, मायेचा ओलावा जिवंत ठेवण्यासाठी करायला पाहिजेत. मान्य आहे, समाजात अनेक लोक आपल्याला त्रास देत असतात. रोजचं जीवनसुद्धा जगू नये अशा कठीण प्रसंगातून अनेक जण आपलं आयुष्य व्यतीत करताना आपल्याला दिसतात. पण तरीही त्यांच्यावरील विश्वास सुतभरसुद्धा कमी न होऊ देता माणुसकी न विसरणं हीच स्वामी सेवा आहे. बघा, कठीण प्रसंगातून आपल्याला आपले स्वामीच बाहेर काढत असतात. म्हणून सगळं संपतं तिथं त्यांचा खेळ सुरू होतो. म्हणजेच काय, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आपले गुरु, त्यांचे बोट, काही झालं तरी आपल्याला सोडायचं नाही आहे असं म्हणायचं अजिबात नाही आहे. काहीही होऊ देत, फक्त आपल्या स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. असं म्हटलं जातं की बघा, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. जोपर्यंत आपल्या देवाचे, महाराजांचे प्रतिबिंब आपल्याला जीवित माणसामध्ये दिसणार नाही ना, तोपर्यंत आपल्या गुरूंचा वरदहस्त आपल्याला लाभणार नाही. हेच खरं आहे. आपल्या गुरूंचे आपल्या सोबत असणं हीच आपल्या भक्तांची खरी श्रीमंती आहे. तर आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.